हाय, गुड मॉर्निंग। आज सकाळची कामे करता करता मी इथे अळूची पानेसुद्धा कापून घेतली, कारण की वड्या बनवायच्या होत्या खूप दिवसापासून। आणि स्वराजची आजीसुद्धा आली अचानक। आज तिला सुट्टी होती, पण माझ्या लक्षातच नाही आणि तिने सरप्राईजच दिलं। त्यानंतर आज तीच वड्या बनवणार आहे। ती बोलली बनवून देते मी, आणि मला तिच्या हातच्या वड्यासुद्धा आवडतात। तर इथे बघा, स्वराजचा मेकअप पण आजीनेच केला आणि इथे स्वराज आता बसले त्याच्या आजीपाशी। आणि मी मशीनवरती थोडंसं काम होतं माझं, थोडेसे कपडे स्टिच करायचे होते, तर ते पण करून घेतले, कारण की मला रोज बसता येत नाही मशीनवरती, नाही तर ब्लाऊज वगैरे मी स्टिच करत असते। आणि आता स्वराजचा इथे खाऊ पण बनवून घेते, म्हणजे तो झोपून घेईल। त्याचे बाबा त्याला झोपवतात पाळण्यामध्ये। देवंते मनुका पांडू अय्यो अय्यो हो 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 याच्यात ठेवू बया अगो बाय कसे कसे छान आहे ना। हे एका कामानिमित्त बाहेर गेले होते, तर येता येता त्यांनी वडापाव घेऊन आले। आता आम्ही वडापाव खातोय आणि स्वराजला सुद्धा खूप वडापाव आवडतात। वास जरी आला तरी तो लगेच दे दे बोलतो आणि वडापाव खातो सुद्धा। आता तो तिखटसुद्धा खायला लागलाय थोडं थोडं। इथे आम्ही आता वड्यांचं पीठ मिक्स केलं। तुम्हाला जर डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल अळूवडीचा तर नक्की कमेंट करा। मी नक्की तुमच्यासाठी अळूवडी स्पेशल ब्लॉग घेऊन येईल आणि तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल कशी बनवली ते। मी एका साईडला तोपर्यंत पाणी ठेवलं होतं मम्मी वड्या बनवस तोपर्यंत। तर इकडे तिच्या वड्यासुद्धा बनवून झाल्या आहेत आता, आणि तिकडे पाणीसुद्धा गरम झालं आहे। आज मला मम्मीच्या हातच्या वड्या खायला भेटणार होत्या आणि त्या भेटल्याच, कारण की मला काही अळूवडी बनवता नाही येत, मी चिरूनच करते कोथिंबीरीसारख्या। आणि बघू शकता हे जे चिटकवती ती अळूवडी, तर तसं माझ्याकडून चिटकतच नाही, ती डायरेक्ट पानं परत ओपन होऊन जातं सगळं पीठ लावल्याच्या नंतरसुद्धा। आणि मम्मी खूप छान करते आणि आज तिच्या हातच्या मला वड्या खायला भेटणार आहे, त्यामुळे मी खूपच खुश आहे त्यासाठी। आणि मम्मी माझी सासरी यावं माझ्या किंवा मी माहेरी जावं, मला थोडाफार तर आराम भेटतोच आणि ती मला हेल्प करतच असते काही ना काही। नातवासाठी भेटायला आली, पण इकडे माझ्यासाठीच वड्या बनवते आणि जावयासाठी। तर आता इकडे वड्या पण बनवून झाल्यात आणि आता मी त्या ठेवल्या। ते पातेल्यामध्ये पाणी होतं खाली, तुम्ही मगाशी पाहिलंच असेल। आणि वाफ नाही जावं म्हणून बघू शकता मी काय ठेवलं आहे, खलबत्ता ठेवला आहे, कारण की वाफ नाही जाणार त्याच्यातून। माझ्या घराच्या मागे बघा किती हिरवळ दाटली पावसामुळे, ते असंच अडचण होते। आणि आता इथे वड्या पण बनवून झाल्यात, मी कट करून घेतल्या आणि भाकरी झाल्याच्या नंतर गरम तव्यावरतीच त्या फ्राय करायला टाकलं। तुम्ही तळूसुद्धा शकता आणि आम्ही फ्राय करून घेतो, कारण की तेलकट नाही होत फ्राय केल्याच्या नंतर आणि छानपैकी कुरकुरीतसुद्धा लागतात। तर तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात नक्की कमेंट करत जा, कारण की कमेंट केल्यावरती मलासुद्धा भारी वाटतं। तुम्ही पण या जेवायला, आम्ही पण जेवण करतो। चला बाय बाय।